रुक्मिणीताई भाजी निवडताना हॉलमध्ये टीव्ही पाहत बसल्या होत्या आणि त्यांची सून दामिनी घाईघाईत बॅग भरत होती. त्यामुळे ती सारखी आणखी काही वस्तू बॅगमध्ये भरायच्या राहिल्या आहेत का, काही विसरले तर नाही ना, हे सगळं पाहण्यासाठी रुक्मिणीताईंचं कपाट उघडून पाहत होती. आणि हे सर्व रुक्मिणीताई पाहतच होत्या. तिची लगबग पाहून त्या भाजी अर्धवट निवडायची सोडून तिच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तुला माझ्या कपाटातील काही हवे आहे का? आणि तुम्ही बाहेर कुठे फिरायला चालले आहात का? तू बॅग भरत आहे ना, म्हणून मी विचारले आहे. दामिनीने सासूकडे पाहिले, पण त्याच्याशी काहीही बोलली नाही आणि तिने कपाटातून रुक्मिणीताईंचे स्वेटर काढलं आणि बॅगेमध्ये ठेवलं. दामिनी काहीही बोलली नाही, म्हणून रुक्मिणीताई पुन्हा खोलीच्या बाहेर येऊन भाजी निवडत बसल्या. तेवढ्यात त्यांचा मुलगा विजय हॉलच्या दरवाजात उभा राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होता. त्यामुळे त्या विजयकडे गेल्या. त्याचे फोनवरचे बोलणे संपल्यानंतर रुक्मिणीताई विजयला म्हणाल्या, बाळा, तुम्ही दोघे कुठे बाहेर फिरायला निघाले आहात का? विजयने आईकडे रागाने पाहिलं. तेव्हा त्या म्हणाल्या, अरे बाळा, म्हणजे मला स्वयंपाक बनवायचा होता ना, म्हणून मी विचारलं. विजय म्हणाला, आई, मी तुला कितीतरी वेळा सांगितले आहे, मला बाळा म्हणत जाऊ नकोस ग. अगं, मी आता बाळ राहिलो नाही, माझे लग्न झाले आहे आणि जेवणाचे बघेन मी काहीतरी बाहेरच. तरी देखील रुक्मिणीताई पुन्हा म्हणाल्या, अरे, बाहेर नको जेवण करू, मी बनवते ना जेवण घरीच. सांग, तुला काय खायचं आहे? आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विजय म्हणाला, अगं दामिनी, झाले का तुझे? चल ना पटकन, किती उशीर होत आहे. दामिनी आतल्या खोलीतून हो आवाज देत म्हणाली, हो आलीच. दामिनी तिथे आली आणि तिने विजयला हाताने काहीतरी इशारा केला. तेव्हा विजय आईला म्हणाला, आई, तू पण आवर, आपल्याला निघायचं आहे. मुलाचे बोलणे ऐकून रुक्मिणीताई यांना आनंद होतो, कारण त्यांना असं वाटतं की मुलगा आणि सून मला देखील त्यांच्यासोबत बाहेर फिरायला घेऊन जात आहे, म्हणजे विजयला देखील माझी काळजी वाटते. म्हणूनच तर आईला एकटीला घरी न ठेवता सोबत घेऊन चालला आहे. त्यामुळे त्या म्हणाल्या, हो, मी लगेच आवरून तयार होते. त्या पुढे म्हणाल्या, विजय, मग मी माझ्या 2 साड्या घेऊ का एका बॅगेमध्ये? आईचे बोलणे ऐकून विजय आणि दामिनीने एकमेकांकडे पाहिलं. विजय म्हणाला, आई, पटकन आवरून बाहेर ये, तोपर्यंत मी गाडी काढतो. असे बोलून दोघे नवरा बायको निघून जातात. रुक्मिणीताई तयार होण्यासाठी जेव्हा त्यांच्या खोलीत गेल्या, तेव्हा त्यांचे कपडे बॅगेमध्ये भरण्यासाठी कपाट उघडतात, तर कपाटात त्यांची एकही साडी नसते. त्यांना हे थोडं विचित्र वाटतं. तोपर्यंत बाहेरून विजय गाडीचा हॉर्न जोरजोरात वाजवतो. रुक्मिणीताई आत आहे, त्या साडीवर बाहेर येतात. विजय त्यांच्या घरातील नोकराला म्हणजे श्यामला, आम्ही संध्याकाळपर्यंत येतो, घराकडे लक्ष दे, असं सांगतो. रुक्मिणीताई तिथेच उभ्या असतात. विजयने आईकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला, आई, आता काय झाले, बस ना गाडीत, अशी का उभी आहेस? रुक्मिणीताई म्हणाल्या, अरे विजय, माझ्या कपाटात माझी एकही साडी नाही. सुनबाई, तू कुठे दुसरीकडे ठेवली आहे का माझ्या साड्या? दामिनी हसली आणि म्हणाली, हो, मी तुमच्या साड्या ह्या बॅगेमध्ये भरल्या आहेत. यावर रुक्मिणीताई काहीही बोलल्या नाहीत आणि गुपचूप गाडीत बसल्या. प्रवासात कोणीही एकमेकांशी काहीच बोलले नव्हते. त्यानंतर 1 तासाने गाडी एका वृद्धाश्रमाच्या गेट समोर येऊन थांबली. विजयने आईला गाडीतून उतरायला सांगितले. रुक्मिणीताई गाडीतून उतरल्या आणि त्यांनी वृद्धाश्रमाकडे पाहिलं. वृद्धाश्रमाचे नाव होते मातोश्री वात्सल्य वृद्धाश्रम. वृद्धाश्रमात रुक्मिणीताईने पाऊल ठेवले आणि एक आवडलं त्यांच्या घशाला अडकला. विजय गाडीतून उतरला आणि आईला म्हणाला, आई, अशी का थांबली आहेस? अगं चल ना, अशी काय ह्या वृद्धाश्रमाकडे पाहत आहेस? आजपासून तुला इथेच राहायचे आहे. विजय आणि दामिनी रुक्मिणीताईंना घेऊन वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये गेली. त्या तिघांना बसायला सांगितले आणि विचारले, काकी,
तुमचं वय काय आहे? रुक्मिणीताई शून्यात हरवल्या होत्या. मॅनेजरने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. काकी, अहो तुमचे नाव काय आहे? तेव्हा विजय आणि दामिनी एकमेकांकडे पाहू लागले. विजय पटकन म्हणाला, रुक्मिणी यशवंतराव देशमुख. सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यानंतर विजय मॅनेजरला म्हणाला, हे पहा, माझ्या आईची नीट काळजी घ्या. पैशांची अजिबात काळजी करू नका. काही लागले तर मला कळवा. त्यानंतर तो दामिनीला म्हणाला, दामिनी तू बाहेर थांब, मी आलोच. दामिनी तिथून उठून गेल्यानंतर विजयने त्याच्या आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आई तू काळजी करू नकोस. तुला जेव्हा आठवण येईल तेव्हा मला फोन कर. रुक्मिणीताईंनी विजयच्या हातावर त्यांचा दुसरा हात ठेवला आणि विजयला केविलवाण्या नजरेने पाहू लागल्या. तेव्हा आईचा हात आपल्या हातावरून बाजूला ठेवत विजय म्हणाला, आई आता मी निघतो, उशीर होतोय. तो उठून बाहेर निघाला. तेव्हा रुक्मिणीताई त्याच्या मागे, विजय बाळा अजून थांबणारे थोडा वेळ, असा आवाज देत त्या धावत होत्या. पण विजयने मागे वळून पाहिले नाही. तो त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसला. त्याची गाडी गेटच्या बाहेर गेली आणि रुक्मिणीताई गेट जवळ येऊन थांबल्या आणि दूरवर जाणाऱ्या मुलाच्या गाडीकडे पाहू लागल्या. रुक्मिणीताईंनी त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्यांना आपल्या घरातून इकडे येण्याची अजिबात इच्छा देखील होत नव्हती. सध्या त्यांचे जग म्हणजे त्यांचे पती यशवंतराव, मुलगा विजय आणि मुलगी रुपाली यांच्याच भोवती फिरत असायचं. यशवंतरावांना जाऊन आज 3 वर्ष झाली. आज विजयने घरातील सगळ्या आठवणी तोडून त्यांना इथे आश्रमात आणून सोडले होते. त्यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना आजही काही खंड होत नव्हता. त्यांच्या नजरेत बधीरपणा आला होता. रुक्मिणीताई खूप हताश झाल्या होत्या. मावशी, तुम्ही आता इथे आणखी किती वेळ बसणार आहेत? गेला आहे तुमचा मुलगा. चला आता, ऊन खूप वाढलं आहे, त्रास होईल तुम्हाला. रुक्मिणीताईंनी मागे वळून पाहिलं तेव्हा मातोश्री वात्सल्य वृद्धाश्रमाचा एक सेवक आश्रमाचा युनिफॉर्म घालून उभा होता. हो हो असे बोलून रुक्मिणीताई आत जायला निघाल्या. आत जाता जाता त्यांना विजयच्या बालवाडीचा पहिला दिवस आठवला. रुक्मिणीताई विजयला शाळेत सोडून निघणार तेवढ्यात विजयने आकाव तांडव करून रडायला सुरुवात केली. आई तू जाऊ नकोस ना, मला घेऊन जा ना तुझ्यासोबत. त्याचा तो रडलेला चेहरा बघून त्या देखील रडायला लागल्या. त्या विजयला घ्यायला पुढे जाणार तेच तिथल्या शिक्षकांनी, चला आतमध्ये. क्षणभर रुक्मिणीताईंना आज असं काहीच वाटलं. त्यांना असं वाटलं की त्याच गोष्टीची शिक्षा विजयने मला दिली असेल का? हा विचार करता करता त्यांचा एक हुंदका दाटून आला. रुक्मिणीताईंना आलेला हुंदका आवरत त्या आश्रमाच्या सेविकेच्या पाठीमागे चालू लागल्या. त्यांना तो आश्रमाचा सेवक त्यांना दिलेल्या खोलीकडे घेऊन गेला. त्यांची बॅग खोलीत ठेवत खोलीतील खुर्चीत बसलेला योगिताताईंनी म्हणाला, योगिता काकू, ह्या तुमच्या नवीन रूम पार्टनर आहे. डोळ्यावर चष्मा खाली करत योगिताताई म्हणाल्या, हो का, नाव काय आहे यांचे? असे रुक्मिणीताई म्हणाल्या, तुमचे सगळे सामान इथे ठेवले आहे, मी निघतो आता. असे बोलून तो सेवक निघून गेला. रुक्मिणीताई उभ्याच होत्या. त्यांना काहीच कळाले नाही. काय करावे त्यांना काहीच सुचत नव्हते. रुक्मिणीताई बसा ना. तो बेड, ते कपाट आणि ती खुर्ची तुमचीच आहे. एवढं कावऱ्या बावऱ्या होऊ नका. रुक्मिणीताई त्या अवस्थेमध्ये खुर्चीवर बसल्या. बेडच्या बाजूला असलेल्या खिडकीतून त्या निळ्याभोर आकाशात बघत होत्या. त्यांची नजर निर्विकार होती. विजयची निर्विकार नजर होती अगदी तशीच. त्यांना पाहून योगिताताई म्हणाल्या, 2 दिवस तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण नंतर सवय होईल. घडलेल्या गोष्टीचा फार विचार करू नका. हे होणारच होते आणि हे आता जे झाले आहे ते स्वीकारा. इथं राहणं तुम्हाला टोचणार नाही. पण रुक्मिणीताई अजूनही खिडकीच्या बाहेर पाहतच होत्या. त्यांच्या डोळ्यात हे काय घडले हा विचार चालू होता. त्या खिडकीतून बाहेर एकटक बघत होत्या. त्यांना योगिताताई म्हणाल्या, खिडकीतून जी वाट दिसते ना ती वृद्धाश्रमाच्या मुख्य दरवाजापर्यंत जाते.
आणि मग गेटमधून बाहेर जाते. पण तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, ही वाट फक्त बाहेरून येणाऱ्यांसाठीच आहे. आत आलेली व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही. काहीतरी काय बोलताय हो? वाट बाहेरून आत येते, त्याच वाटेने आतून आपण बाहेर जाणारच ना. रुक्मिणीताईंचे बोलणे ह्या बोलल्यावरती योगिताताई हसल्या आणि म्हणाल्या, रुक्मिणीताई, वास्तवात ह्या वृद्धाश्रमाच्या वाटेवरून फक्त एकेरी वाहतूक होत आहे. तुम्हाला इथे आणून सोडायला वाट होती, पण इथून जाणार कशा? रुक्मिणीताई म्हणाल्या, म्हणजे? आणि त्याच वाटेने जाणार. रुक्मिणीताई त्यांच्या चेहऱ्यावर योगिताताई बावळट आहे का असा भाव आला. बाई, तुम्ही तुमच्या मुलाची वाट बघू नका. तो येणार नाही, कधीच तुम्हाला परत घेऊन जाणार नाही. यावर रुक्मिणीताई पटकन म्हणाल्या, नाही नाही, असे होणार नाही. तो मला इथे सोडून गेला आहे, पण घरी गेल्यावर त्याला माझी उणीव नक्कीच भासेल. त्याला माझी आठवण येईल. यावर योगिताताई हसली आणि म्हणाली, तुमची उणीव? त्याला आधीच जाणवली असती तर त्याने तुम्हाला इथे सोडलंच नसतं. अहो, आजपर्यंत मी कधी घरापासून लांब राहिलेच नाही, तर माझ्या मुलाला माझी उणीव कशी जाणवेल? रुक्मिणीताई आपल्या बोलण्याची समर्थन करत म्हणाल्या, आपली प्रिय व्यक्ती आपल्यापासून लांब गेली तर हा विचार मनात येतोच. तो आपण सहन करू शकत नाही, कारण आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीपासून लांब राहण्याची कल्पना देखील सहन होत नसते. इथे तुम्हाला तुमचा मुलगा सोडून गेला आहे, म्हणजे त्याला तुम्ही जवळ नसल्याने काहीच फरक पडत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा मुलगा आता लहान राहिलेला नाही. असे बोलताना योगिताताईंचा चेहरा जरा कठोरच झाला. रुक्मिणीताई योगिताताईंच्या चेहऱ्याकडे सुन्न होऊन बघत होत्या. तुम्हाला तुमच्या मुलांनी इथे आणून का सोडले हे मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मी हे विचारलं तर तुम्ही दुःखी होऊ शकता. आता आपण दोघी एक रूममेट आहोत. आपणच एकमेकांना जपायचे आहे. मला तुम्ही आणि तुम्हाला मी. योगिताचं म्हणणं आवडेल मला. योगिताताई हळूच पलंगावरून उठल्या आणि आपल्या खुर्चीकडे जाऊ लागल्या. जड अंतकरणाने त्या खुर्चीवर येऊन बसल्या. रुक्मिणीताईंनी थरथरत्या आवाजात विचारले, खरंच तुम्हाला असे वाटते का माझा मुलगा मला घ्यायला येणार नाही? योगिताताई म्हणाल्या, ह्या वृद्धाश्रमात जितके वृद्ध आले आहेत त्या सगळ्यांना सुरुवातीला असंच वाटायचं की आपली मुलं आपल्याला परत घरी घ्यायला येतील, पण असं कोणाच्याच बाबतीत घडलं नाही. म्हणून तुम्हाला म्हणते, नका वाट बघू मुलाची आणि उरलेलं आयुष्य दुःखात नका घालवू. त्यापेक्षा आनंदाने जगा. योगिताताई रुक्मिणीताईंना म्हणाल्या, रुक्मिणीताई, तू होशील का ग माझी हक्काची मैत्रीण? योगिताताईचा अर्थ स्वर ऐकून रुक्मिणीताईंना भरून आले. त्या तरतरत्या पावलांनी उठल्या आणि योगिताताईकडे गेल्या. योगिताताईच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणाले, मी कोणाची हक्काची होऊ शकते ही जाणीव हे गेल्यानंतर विसरूनच गेले होते. हक्काचा विजय होता, पण आता त्याने नातं तोडलं आहे. योगिता, आपण होऊ ग सख्या जिवलग मैत्रिणी. मी पण आले होते मगाशी, तेव्हा खूप गोंधळलेली होती, पण तुझे बोलणे ऐकल्यानंतर मला धीर आला. मी आत्ता परतीच्या वाटेची आस धरणार नाही. हे ऐकताच योगिताताई म्हणाल्या, रुक्मिणी ताई, बरं झालं, खूप लवकर समजलं तुम्हाला. तुला बघितल्यावर मला या वृद्धाश्रमातील पहिला दिवस आठवला. मीही तुझ्यासारखीच भांबवलेले होते. मला कोणी समजवणारे नव्हते. तुला पाहिले आणि ठरवले की तुला जितक्या लवकर वास्तवाची जाणीव करून देता येईल तितक्या लवकर करून द्यावी. थकलेल्या स्वरात रुक्मिणीताई म्हणाली, योगिता, मला बरेच दिवसांपासून असं काहीतरी होऊ शकतं असंच वाटत होतं, पण जे प्रत्यक्षात घडलं तेव्हा मी खूपच हादरले. मला खूप मोठा धक्का बसला. आई वडिलांचे मुलांवरती आंधळे प्रेम असते. विजय मला इथे सोडणार आहे हे माझ्या मुलीला रुपालीला देखील माहीत होते, पण तिचा तर साधा फोन देखील आला नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझी विजयला आणि रुपालीला पण जाणवणार नाही, म्हणूनच तो मला इथे आणून सोडण्याची हिंमत करू शकला. मी नाही आता विजयच्या आठवणीने व्याकुळ होणार. रुक्मिणीताईंचे बोलणे ऐकून योगिताताई म्हणाल्या, शाब्बास. असे बोलून त्यांनी रुक्मिणीताईंना मिठी मारली. कितीतरी वेळ त्या वृद्ध मैत्रिणी एकमेकींच्या मिठीत आपला आधार शोधत होत्या. बऱ्याच वेळाने योगिता
योगिताने रुक्मिणीताईंभोवती आपली मिठी सैल केली. मातोश्री वात्सल्य वृद्धाश्रमात येणाऱ्या प्रत्येकाची एक दुःखाची झालर असलेली कथा असते. प्रत्येकासाठी स्वतःचे दुःख खूप मोठे असते. मला सुद्धा माझे दुःख खूप मोठे वाटत होते. इथे आल्यानंतर लक्षात आले, प्रत्येकाच्या दुःखाचे गाठोडे वजनदारच आहेत. कोणाचे वजन जास्त, कोणाचे कमी हे आपण नाही ठरवू शकत. मला तर इथे असलेल्या लोकांचे दुःख ऐकल्यावर माझे दुःख काहीच नाही असे वाटते आणि त्याच क्षणापासून मी दुसऱ्यांच्या दुःखाची धार कमी करण्यासाठी प्रयत्न करते. योगिता रुक्मिणीताईंचा हात थोपटत म्हणाली, योगिता, तुझं बोलणं ऐकून मला देखील माझ्या दुःखाचे गाठोडे फेकून इतरांच्या दुःखाच्या गाठोड्याचे वजन कमी करावेच वाटते. चांगली गोष्ट आहे रुक्मिणी. तुझी कथा काय आहे? योगिता, माझे आयुष्य सर्वसामान्य होते. मी 22 वर्षांची असताना माझे लग्न झाले. आमची परिस्थिती खूप चांगली नव्हती. आपल्या वेळी घर सांभाळणारी आणि संस्कारी मुलगी सून म्हणून हवी असायची. आत्ता सारखी नोकरी हवी हा हट्ट नसायचा. माझे बाबा म्हणाले, रुक्मिणी, तू हुशार आहेस, तुला पुढे शिकावे असे वाटले, पण तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना. तू आज छान दिसतेस, पण हळूहळू वय वाढलं की मुली जड दिसतात. तूही तशीच दिसली तर हुंडा द्यायला आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत. तुझ्या पाठीवर अजून 2 जणी आहेत. त्यांना लग्न होईपर्यंत शिकवावं लागेल. नंतर त्यांचे लग्नाचे बघावे लागेल. म्हणून तुझे मन मोडून तुला विनंती करतो, तू लग्नाला हो म्हण. योगिता, माझे बाबा काकुळतीला येऊन माझ्या पुढे हात जोडून उभे होते. त्यांच्या डोळ्यांतून त्यांची आकांतिका अर्थ हाक मला दिसत होती आणि मी ते बघू शकले नाही. मी टचकन पुढे आली आणि बाबांचा हात पकडून म्हणाले, बाबा, मला हात जोडू नका. मी तुमची मुलगी आहे. तुम्ही मला विनंती नाही करायची तर हक्काने सांगायचे. तुम्ही दोघांनी आम्हा तिघींचं खूप प्रेमाने वाढवलं. बाबा, यापुढे कधीच तुम्ही असे हात जोडायचे नाही. मी लग्नाला तयार आहे. तुम्ही माझे वाईट कधीच चिंतणार नाही याची मला खात्री आहे. आणि मग मला एक दिवस यशवंतराव यांचे स्थळ आले. यशवंतराव सरकारी नोकरीत आहे हे बाबांसाठी महत्वाचेच होते. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी यशवंतराव, त्यांचे आई वडील आणि लहान भाऊ मला बघायला आले होते. त्या मंडळींना आमच्या घरात शिरल्यावरच आमच्या परिस्थितीचा अंदाज झाला. आई बाबांच्या चेहऱ्यावर ओशाळवाणी भाव होते. ते बघून माझा खूप संताप झाला होता. पण ही वेळ माझा संताप व्यक्त करण्याची नाही तर यशवंतरावांना पसंत कशी पडेल हे बघण्याची आहे हे माझ्या लक्षात आले. मी माझी अवस्था मनात दाबून टाकून चेहऱ्यावर कसे तरी हसू आणत चहा आणि पोह्यांची प्लेट घेऊन बाहेर आले. योगिता, अगं, यशवंतराव यांची माझी एकदा नजरानजर झाली आणि मला ते लगेच आवडायला लागले. कारण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते जे मला प्रोत्साहित करून गेले. जाण्यापूर्वी यशवंतरावांनी माझ्याशी एकट्यात बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्या काळी हे नवीन होते, त्यामुळे काय उत्तर द्यावे हे आईबाबांना कळाले नाही. तेव्हा यशवंतरावांचे बाबा हसत म्हणाले, घाबरू नका, तुमच्या घरी आत्ताच यशवंत तुमच्या मुलीशी बोलेल. तेव्हा बाबा भानावर आले आणि म्हणाले, स्वयंपाकघरात बोलू शकता. आम्ही दोघे स्वयंपाकघरात गेलो. त्यावेळी यशवंतरावांच्या घरचे खूपच पुढारलेले होते. रुक्मिणी म्हणाली, माझ्या मनात धाकधूक होती. तसेच आमचे स्वयंपाकघर खूप लहान आणि अस्ताव्यस्त पसरलेले होते. मी शर्मेने यशवंतरावांना म्हणाले, आमचे घर खूप लहान आहे, स्वयंपाकघरात खूप पसारा आहे. पण यावर यशवंतराव म्हणाले, माणसाचे मन मोठे असावे, मग या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडता येतात. योगिता, मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघितलं तर ते हसले. मला म्हणाले, तुला फक्त एवढंच विचारायचं आहे की तू माझ्याशी लग्न करायला तयार आहे का? तुझ्यावर कोणी जबरदस्ती तर करत नाही ना? एक देखणे व्यक्तिमत्व असलेला तरुण एका मुलीची संमती विचारतोय हे केवढं आश्चर्याची गोष्ट होती. यावरून मला समजले की आमच्यावर आमच्या आईबाबांनी जे संस्कार केले त्या संस्कारात वाढलेला हा मुलगा आहे जो मला आयुष्यभर सुखी ठेवेल. मला माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात माझ्यामुळे दुःख आलेले बघायचे नव्हते. मी त्याला सांगितले, आमच्या घरी माझ्यावर कोणतीही जबरदस्ती झाली नाही.
एका प्रश्नाच्या उत्तरासाठी यशवंतराव वाट बघत होते. माझे उत्तर ऐकल्यावर ते लगेच म्हणाले, आता तू काळजी करू नकोस, मी तुला आयुष्यभर आनंदात ठेवीन. तुझे चूक बघून तुझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू राहील, याची तुला खात्री देतो. हे ऐकताच योगिताताई म्हणाली, वा, किती संस्कारी होता तुझा नवरा. त्या काळात देखील मुलांच्या घराच्या वर चष्मा असायचा. किती स्पष्टपणे आणि समजून तिच्या स्वरात तुझ्याशी बोलला का ग? मग काय झाले योगिता? रुक्मिणीताईंच्या आयुष्याचा पट उलगडून बघण्यात खूपच छान वाटत होते. नंतरचे आयुष्य माझे खूप छान गेले. यशवंतरावाने मला सुखाच्या हिंदोळ्यावरती खूप झुलवले. विजयच्या वेळी मला दिवस गेले असताना तर घरातल्या सगळ्यांना मला कुठे ठेवू आणि कुठे नको, माझे काय काय लाड पुरवू आणि काय नको, हे झालं होतं. आई बाबांच्या प्रेमात आम्ही 2 वर्षापूर्वी यशवंतरावाला एक जीवघेणा आजार झाला आणि माझ्या सुखाला ग्रहण लागले. त्याच प्रयत्न कायम आहे असे बोलता बोलता रुक्मिणीताईंनी डोळे पुसले. रुक्मिणीताई, आता तुझ्या वाईट दिवसांना विसर, फक्त यशवंतरावांचे प्रेम लक्षात ठेव. त्यांच्या सहवासात घालवलेले क्षण हीच तुझी उरलेली आयुष्याची शिदोरी आहे. रुक्मिणीताई म्हणाल्या, हो योगिता, यशवंतरावांच्या आठवणीत ह्या वृद्धाश्रमातील दिवस आनंदात घालवणार आहेस. शाब्बास. योगिताने रुक्मिणीताईंच्या खांद्यावरती थोपटले. रुक्मिणीची कथा ऐकल्यावर योगिताताई म्हणाल्या, तू आता ठरवले आहे ना की या वृद्धाश्रमात आनंदाने राहशील? हो, असे रुक्मिणीताई म्हणाल्या. आता इथे आपले जग आहे, इथे आपल्याला आनंद मिळावा यासाठी या संस्थेतील लोक झटतात. त्यांना आपण मदत करायची आणि मी करते ते खरं आहे. तुझं योगिता, तू माझ्यापेक्षा खंबीर मनाची आहे वाटतंय. मग तू इथे कशी आलीस? रुक्मिणीताईंच्या ह्या प्रश्नावर योगिता हसली आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. मुलगा चेतन 7 वर्षाचा असताना झाला होता. त्याच्या जागेवर मला नोकरी लागली. मी नोकरी करत होते आणि सासूबाई चेतनचा सांभाळ करायच्या. सासूबाईंना बीपीचा आजार होता, त्यामुळे एके दिवशी त्यांचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. माझा आधारच सुटला. त्यामुळे चेतनचा सांभाळ करत घर आणि नोकरी करताना माझी खूप हालत झाली होती. अगदी तारेवरची कसरत करत मुलाला शिकवले, मोठे केले आणि त्याचे लग्न लावून दिले. मुलाचे लग्न झाल्यावर 8 महिने व्यवस्थित गेले, पण सुनेला तिच्या संसारात माझी अडचण होऊ लागली. चेतन कमवता झाला, त्यामुळे त्यांनी मला नोकरीला राजीनामा द्यायला सांगितला. मलाही वाटले की मुलगा आईच्या कष्टाची जाणीव झाली आहे, त्याचमुळे आईला म्हातारपणात आराम मिळावा म्हणूनच त्यांनी मला राजीनामा द्यायला सांगितले आहे. पण जेव्हा मी राजीनामा दिला तेव्हा सुनेने मला घरातील कामवाली बनवली. ते दोघे बाहेर फिरायला जायचे, हॉटेलमध्ये जेवायचे किंवा बाहेरून जेवण ऑर्डर करायचे आणि सुनेने तर घरात स्वयंपाक बनवला तर ती फक्त त्या दोघांच्याच वाट्याचं जेवण बनवायचे आणि माझे जेवण मी स्वतः बनवायचे. एवढंच काय, तिने चेतनला एक आट घातली. ती म्हणाली, जर तुझी आई या घरात राहणार असेल तर मी मूल होण्यासाठी चान्स घेणार नाही. मला ती ह्या घरामध्ये नको आहे आणि म्हणूनच मुलाने बायकोचे ऐकून मला इथे वृद्धाश्रमात आणून सोडले. हे सांगताना योगिताताईंच्या डोळ्यांमधून अश्रू दाटून आली. त्या पुढे म्हणाल्या, मुलाने स्वतःहून इथे वृद्धाश्रमात आणून सोडण्यापेक्षा आणि घरच्या पेक्षा जास्त आनंद इथे वृद्धाश्रमात मिळतो. हे मला आधीच ठाऊक असते तर मी स्वतःहून इथे राहायला आली असते तर फार बरे झाले असते, कारण मुलाने मला इथे सोडवण्यासारखा अपमान मला सहन करावा लागला नसता. खरे तर चेतनने मला इथे आणून सोडून माझ्या मातृत्वाचा अपमानच केला आहे. नोकरीला राजीनामा दिल्यानंतर त्याने मला त्या पैशांतून घर घ्यायला सांगितले आणि माझ्याच घरातून मला बाहेर काढून इथे वृद्धाश्रमात आणले. याचे मला फार वाईट वाटते. असे बोलताना योगिताताईंच्या डोळ्यात पाणी आले. रुक्मिणी योगिताचा हात हातात घेऊन म्हणाली, योगिता, नको फार विचार करू. आपले ठरले आहे ना, आपल्या दोघींचे इथे आनंदात राहायचं आहे. हो, आजपर्यंत मी एकटी होते, पण आज मला तुझ्या रूपाने हक्काची नवीन मैत्रीण मिळाली आहे. नाही, आता विचार करणार, वाईट वाटून घेणार नाही. आपण इथे आनंदात राहू. योगिता रुक्मिणीताईंकडे बघून हसली आणि तिचा हात हातात घेऊन गाणे म्हणू लागली. आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या. पुढे काय? बोल रुक्मिणी. रुक्मिणीच्या या वाक्यावर योगिता खो हसत म्हणाली, नाही, मी नाही ग बाई कवयित्री, मला एवढेच येते. योगिताच्या बोलण्यावर रुक्मिणीला पण हसू आले आणि त्या दोघी कितीतरी वेळ हसत होत्या. रुक्मिणीताईंना वात्सल्य मातोश्री आश्रमात
येऊन जवळपास 2 महिने झाले होते. मुलाला विसरेन, त्याची आठवण काढणार नाही असे कबूल करून देखील रुक्मिणीताई विजयची वाट पाहत असायच्या आणि मुलाची आठवण आली की रुक्मिणीताईंची गती हळूहळू व्हायची. खूप वेळ त्या तंद्रीत असायच्या. रुक्मिणीताईंच्या लक्षात आलं नाही, पण योगिताच्या तिच्या वागण्यामागचे कारण लक्षात आले होते. रुक्मिणी, भूतकाळात फार रमू नकोस, कोणाचीही वाट बघू नकोस, तू दुःखी होशील. एक दिवस योगिता रुक्मिणीताईंना म्हणाली. योगिताचे बोलणे ऐकता स्वतःला कसे बसे सावरत रुक्मिणीताई म्हणाल्या, नाही ग, असे काही नाही, मी जरा वेगळ्या विचारात होते. तुझा वेगळा विचार कोणता आहे हे मला कळाले आहे. रुक्मिणी, उगाचच सारासार करू नकोस. मीही ह्या परिस्थितीतून गेले आहे. काही दिवसांनी मला कळाले असते, मुलांची वाट बघत बसण्यात काहीच अर्थ नाही. माझ्याच मनात उत्तर ओढ होती. निष्काप काही निघत नाही. इथे येऊन 6 महिने झाले तरी विजयचा एक फोन देखील आलेला नव्हता. आईशिवाय त्याचे पान देखील हालत नव्हते. तू इतका कठोर कसा काय झाला? या विचारातच रुक्मिणीताई पूर्ण रात्र घालवायचा. याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवरती झाला. रुक्मिणीताई हळूच योगिताताई समोर पलंगावरती बसली आणि म्हणाली, चुकलं माझं, मी तुझ्याशी खोटं बोलले. आता मी विजयची वाट पाहत बसणार नाही आणि त्यामुळे माझ्या तब्येतीवरती परिणाम करून देखील घेणार नाही. पण आपली सपोर्टची मुले अशी का वागतात कळत नाही. योगिताताई रुक्मिणीताईंना म्हणाल्या, अगं रुक्मिणीताई, टाळी एका हाताने वाजत नाही. हे सत्य मला त्या दिवशी समजलं ज्या दिवशी मला कालेकर काकांनी लक्षात आणून दिले. कालेकर काका म्हणजे आपले मॅनेजर. कालेकर काका मला म्हणाले, योगिता, संसारात जेव्हा वादळ होते तेव्हा त्याच्या मागे 2 व्यक्तींचा सहभाग असतो. प्रत्येकाला आपले वागणे बरोबर वाटते आणि ते साहजिकच आहे. आपल्या मराठीत म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. हे अगदी बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाने इथे का सोडले? ह्या दुःखात जगण्यापेक्षा वर्तमानातील गोष्टी बघा, त्यामध्ये आनंद कमवायला शिका. हळूहळू तुमच्या दुःखाची टोचणी कमी होईल. रुक्मिणीताई, मीही सुरुवातीला या गोष्टींवरती विश्वास ठेवला, पण मग हळूहळू मला ते जमायला लागले. आज बघ, मी किती आनंदाने जीवन जगत आहे. हे ऐकून रुक्मिणीताई आश्चर्यचकित झाल्या. त्या काही बोलणार तेवढ्यात आश्रमाचा सेवक श्याम तिथे आला आणि म्हणाला, योगिता काकू, आपल्या विचार मंथनाचा वर्ग सुरू झालाय, चला ना. हो, आलोच आम्ही, तू हो पुढे. रुक्मिणीताई आणि योगिताताई विचार मंत्रांच्या वर्गाला गेल्या. दुसऱ्या दिवशी रुक्मिणी डायरी लिहित बसली होती आणि मी विचार मंथन वर्गाची क्लास करत होते. तेव्हा शांत तिथे आला आणि म्हणाले, योगिता काकू, तुम्हाला भेटायला देशपांडे वकील आले आहेत. योगिताताई म्हणाल्या, ठीक आहे, मी 5 मिनिटात येते असे सांग त्यांना. रुक्मिणीताई योगिताकडे आश्चर्याच्या नजरेने पाहू लागली आणि म्हणाली, योगिता, वकिलांकडे तुझे असे काय काम आहे? योगिता हसली आणि म्हणाली, माझ्याबरोबर चल, म्हणजे तुला देखील समजेल. दोघी आश्रमाच्या ऑफिसमध्ये गेल्या. रुक्मिणीताई प्रश्नार्थक नजरेने योगिताकडे पाहत होत्या. योगिताताई देशपांडे वकिलांना नमस्कार केला. देशपांडे वकिलांचे वात्सल्य मातोश्री वृद्धाश्रमासोबत जुने संबंध असल्याने येथे प्रत्येक स्त्रीला ते ताई म्हणत होते आणि प्रत्येक पुरुषाला दादा म्हणायचे. हे सगळे वृद्ध मला दादा आणि ताई सारखेच आहे, त्यामुळे यांना सर किंवा मॅडम म्हणणार नाही असे देशपांडे वकिलांनी वात्सल्य वृद्धाश्रमाशी नाते जोडतानाच सांगितले होते. ते म्हणाले, नमस्कार ताई, सांगितल्याप्रमाणे मी लिहिले आहे, तरी एकदा नजरेखालून घाला. काही यामध्ये ऍड करायचे असेल तर करू, नसेल करायचं तर मी फायनल करून तुमच्या मुलाला पाठवतो. रुक्मिणीताईने योगिताला विचारलं, काय आहे ते? योगिता हसत म्हणाली, माझ्या मुलाला घर खाली करण्याची नोटीस पाठवत आहे. रुक्मिणीताई म्हणाल्या, काय नोटीस? अगं योगिता, तो तर तुझा मुलगा आहे ना, त्याला नोटीस का पाठवतेस तू? योगिता ताई म्हणाल्या, का पाठवायची नाही? त्याने मला इथे वृद्धाश्रमात सोडताना मी त्याची आई आहे हा विचार का केला नाही ना केला? मग मी तो माझा मुलगा आहे हा विचार का करू? तो मला वृद्धाश्रमात सोडून गेला, हा त्याने माझ्या मातृत्वाचा, माझ्या कष्टाचा अपमान केला आहे आणि माझा अपमान करून वर मी बांधलेल्या कष्टाने घरात फुकट आणि मजेत आरामात राहत आहे. आता त्याला देखील कळू दे ना ही दुनियादारी. रुक्मिणीताई म्हणाल्या, योगिता, हे सर्व माझ्या डोक्यावरून चालले आहे, झेपत नाही आता मला. योगिताताई म्हणाल्या, रुक्मिणीताई,
आपल्या मराठीत म्हणतात ना, समोरच्याला काठ द्यावे पण बसायला पाठ देऊ नये. रुक्मिणीताई म्हणाल्या, पण योगिता हे लोकांसाठी झाले, आपल्या मुलांसाठी नाही. मला वृद्धाश्रमात आणून सोडताना मी त्याची आई आहे हे तो कसा विसरला? केवळ बायकोच्या सांगण्यावरून त्याने मला अशी शिक्षा दिली. मला सांग, बायको आली म्हणजे आईची गरज संपली का? योगिताचे बोलणे ऐकून रुक्मिणीताई मनातल्या मनात एका दृष्टीने योगिता बरोबर बोलत आहे, कारण माझ्या मुलानेही तेच केले आहे. भावनेच्या भरात येऊन मी मुलाच्या नावावरती प्रॉपर्टी केली, पण याचा परिणाम काय झाला? त्याने मला घरातून हाकलवून वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. आणि मुलीचे असे वेगळे काय असते? म्हणतात की आई वडिलांना एक तरी मुलगी असावी, कारण तिचा आई वडिलांवरती जीव असतो. पण माझी मुलगी तर मला अजिबात विचारत देखील नाही. यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की त्यांना आता माझी गरज राहिलेली नाही. योगिता बोलत होती की माझ्याकडून नकळत का होईना अशी चूक झाली आहे. आता ही नकळत झालेली चूक सुधारत आहे. रुक्मिणीताई अजूनही स्तब्ध उभ्या राहिल्या होत्या. योगिता वकिलांना म्हणाली, वकील साहेब, तो मुलगा ही नोटीस पाहून तयार नाही झाला तर पुढे काय करायचे? वकील म्हणाले, 1 महिना त्याच्या उत्तराची वाट पाहायची. त्याने उत्तर दिले नाही तर पुन्हा नोटीस पाठवायची. त्या नोटीसमध्ये आणखी कठोर भाषा वापरायची. दुसऱ्या नोटीस नंतर तो थांबणार नाही. ह्या 2 नोटीसमध्ये त्याने फोन केला किंवा तुम्हाला भेटायला आला तर काय बोलायचे हे मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही भावनेमध्ये न गुंतता त्याला सरळ सांगा की माझे म्हणणे काय आहे हे नोटीसमध्ये मी लिहिले आहे. समजले असेल तर तशी कृती कर. मला यावर जास्त काही तुझ्याशी बोलायचं नाही. योगिताताई म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही होईल. बाकी लिहिलं आहे ते सगळे योग्य आहे. देशपांडे वकील म्हणाले, ताई, मी फायनल कॉपी करून पाठवतो. योगिताताईंनी होकारार्थी मान हलवली, पण हे सर्व रुक्मिणीताईंच्या समजण्या पलीकडचे होते. त्या शांत उभ्या होत्या. योगिताच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होते. आपल्या ह्या 2 चिमण्या त्यांच्या विचारांच्या आवर्तनात गुंतून गेल्या. दोघींच्या मनातील विचार मात्र एकमेकींच्या विचारांपेक्षा भिन्न होते. योगिताताईने त्यांच्या मुलाला वकिलामार्फत घर सोडून जाताना घरातील एकही वस्तू घरात सोडून जाण्यास बजावलं. घर सोडण्यासाठी मुलाला आठवड्याभराची योगिताताईंनी मुदत दिली. मुलाच्या हातात जेव्हा ही नोटीस पडली तेव्हा तो चक्रावला. आपली आई असं काही करेल असं योगिताताईंच्या मुलाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. नोटीस वाचल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या मुलाच्या हातातून ती नोटीस खाली पडली आणि त्यांना धक्का बसला. आईने पाठवलेली नोटीस वाचून हे घर सोडण्यासाठी सांगितलं आहे. चेतनच्या बायकोने मयुरीने विचारलं, चेतन, काय झालं आहे? चेतनला आता काय बोलावं समजत नव्हतं. आईने असं का केलं? 7 दिवसात घर सोडायचं आहे. मयुरी म्हणाली, बाई कमाल आहे झाली तुझ्या आईची. आपल्या पोटच्या पोराला घर सोडून जा असे सांगताना काही कसे वाटले नाही ह्या बाईला? चेतन म्हणाला, मला आई असं काही करेल असं कधीच वाटलं नव्हतं. आता काय करायचं? मी ह्या नोटीसला उत्तर देण्याऐवजी आईला वृद्धाश्रमात जाऊन भेटून येतो. मयुरी म्हणाली, त्यांना म्हण तुम्ही शांतपणे जगा आणि आम्हालाही शांतपणे जगू द्या. इथे होती तेव्हाही डोक्याला तापच होता, आता तिथे गेली तरी तापच आहे. चेतन म्हणाला, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी उद्या ऑफिसवरून घरी येताना तिला भेटून येईल आणि जमले तर आजच जाईल, कारण कामामुळे मला सुट्टी भेटणारच नाही. चेतनला आता खूप टेन्शन आलं होतं. योगिताताईने 2-3 दिवस चेतनच्या उत्तराची वाट पाहिली. चेतनने काहीच उत्तर दिलं नाही, फोन देखील केला नाही. अजून 2-3 दिवस वाट बघूया. देशपांडे वकील यांना फोन करायचे निश्चित केले तेव्हा संध्याकाळी चेतन आईला भेटायला वृद्धाश्रमात आला होता. चेतनला पाहून योगिताताईंचे मनातच हसायला आले. चेतन खोलीत आला आणि म्हणाला, आई, मी घर सोडून जावे म्हणून तू मला कोर्टाची नोटीस पाठवलीस. योगिताताई म्हणाल्या, हो, मग कधी सोडणार आहेस? तू म्हणाला, अगं आई, मी तुझा मुलगा आहे असे बोलताना त्याच्या आवाजामध्ये अजिजी होती. योगिताताई म्हणाल्या, हो का? मला वाटलं मी निपुत्रिक आहे. आई, काहीतरी काय बोलतेस? चेतन नाराज होऊन म्हणाला, मग काय बोलू? तू मला नोटीस का पाठवली? योगिताताई म्हणाल्या, अरे मला ना त्या घरात राहायचे आहे, म्हणून मला घर रिकामी करून हवे आहे. चेतन म्हणाला, अगं मग ये ना आमच्या बरोबर राहायला. योगिताताई म्हणाल्या, मी याआधी तुमच्याच सोबत राहून पाहिले आहे, त्यामुळे आता मला तुम्ही त्या घरात नको आहात. मला एकटीलाच राहायचे आहे. चेतन म्हणाला, हा कसला आला बालिशपणा आई?
तुझ्या एवढ्या मोठ्या घरात तू एकटी कशी राहणार? योगिता ताई पटकन म्हणाल्या, मी करते तो बालिशपणा आणि तू करतो ते काय आहे? चेतन म्हणाला, मी काय केले? योगिता ताई म्हणाल्या, तू काय नाही केले. मला इथे वृद्धाश्रमात सोडून स्वतःच्या घरात आरामात राहतोय. चेतन म्हणाला, याला तूच जबाबदार आहेस. तुझ्या स्वभावामुळे तुला इथे आणून सोडलं. माझ्या स्वभावामुळे मी असे विचित्र वागले. इतकी वर्ष हीच आई तुला प्रिय होती ना, मग लग्न झाल्यावर नावावरती का झाली तुझी बायको? तुझी बायको म्हणाली होती की मी या घरात आहे तोपर्यंत ती मुलाचा विचार करणार नाही. खरे तर तेव्हा मी मूर्खपणा केला. उलट मी तिथे राहून तुम्हाला बाहेर काढायला हवे होते. माझा त्या घरात राहण्याचा आणि तुझ्या बायकोचा मूल जन्माला घालण्याचा काय संबंध होता? काही नाही रे, त्या घरातून मला बाहेर काढण्यासाठी ती असे विचित्र म्हणाली होती. चेतन, तुझ्या आणि मयुरीच्या विचित्र वागणुकीमुळेच मला ही कोर्टातून नोटीस पाठवावी लागली. नोकरीला राजीनामा दिल्यानंतर मिळालेल्या पैशात ते घर घेतले आणि ते माझ्या हक्काचे घर तुम्ही फुकट वापरता. हे आता मला नको. आता हे ऐकताच चेतन म्हणाला, आई हे तू जास्त बोलत आहे. सारखे काय ते माझे घर म्हणत आहे. मागाच्या पासून योगिता ताई म्हणाल्या, जास्त नाही, योग्य तेच बोलत आहे. आता ते घर माझे आहे म्हटल्यावर माझेच म्हणणार ना. हे बघ, मुक्याट्याने माझ्या घराच्या बाहेर निघा. तुम्ही दोघेही कुठेही जाऊन राहा. याचे मला काहीही देणं घेणं नाही. चेतन म्हणाला, आई तू इतकी कठोर कशी झालीस? यावर योगिता ताई म्हणाल्या, मी कठोर आहे तर मग तुझे हृदय कोमल आहे म्हणून मला तू इथे वृद्धाश्रमात आणून सोडले आहे का? हे बघ, मला जास्त काही बोलायचं नाही. 7 दिवसाच्या आत तू माझे घर खाली कर, नाहीतर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. असे म्हणून योगिता ताई निर्विकारपणे हातातील काम करत राहिल्या. आईचे वागणे पाहून चेतन आश्चर्यचकित झाला. चेतन आणि योगिता ताईमध्ये होणारा वाद ऐकत रुक्मिणीताई पलंगावरती बसल्या होत्या. बोलता बोलता चेतनचे लक्ष रुक्मिणीताईंकडे गेले. इतका वेळ त्या खोलीत दुसरे कोणी आहे हे चेतनच्या लक्षातच आले नाही. याचे त्याला फार अवघडल्यासारखे वाटले. योगिता ताई म्हणायला, झाले असेल तर निघ इथून आता आणि घर खाली कर. घराची चावी माझ्या हवाली कर. आईचे बोलणे ऐकून चेतनच्या डोळ्यासमोर कालवे चमकले. त्याने स्वप्नात देखील कधी ही कल्पना केली नव्हती आई असा कोणता निर्णय घेईल. चेतनच्या डोळ्यासमोरून भूतकाळ सरळला. त्याचे लग्न झाल्यावर काही महिने मयूर नीट वागली. नंतर तिचे नखरे सुरू झाले. चेतन गोंधळला. कोणाच्या बाजूने बोलावे, आईच्या की बायकोच्या? जिने आपल्याला जन्म दिला तिच्या बाजूने बोलायचं की बायकोच्या बाजूने बोलायचं? आईने आपल्याला वाढवताना बराच वर्ष संघर्ष केला, आपल्यावर चांगले संस्कार केले. तिची बाजू घ्यावी की जी आपल्या आयुष्यात गोड सामूहिक क्षण घेऊन आली आहे, जिच्या बरोबर पुढील भविष्यातील अनेक ध्येय साध्य करायचे आहे, तिची बाजू घ्यावी? शेवटी बायकोच्या मोहापायी चेतन जुन्या आधारवडाला सोडण्याचा निर्णय घेतला. योगिता ताईंनी हा निर्णय घेतल्यानंतर चेतनच्या लक्षात आले की आपण दोन्ही बाजूंमध्ये संतुलन साधण्यात कमी पडलो. आपण एकाच प्रवाहात वाहत गेलो. जो आपल्याला आवडला, आपल्यासाठी कष्ट घेतलेला आधारवाडाच्या सावलीला आपण स्वतःहून दूर लोटले. पण आता वेळ निघून गेली होती. आता कितीही विनंती केली तरी हा आधारवड आता आपल्याला सावली देणार नाही हे मात्र चेतनच्या लक्षात आले होते. सध्याची परिस्थिती लक्षात आल्यावर जड पावलांनी चेतन आईकडे गेला आणि आईच्या पायावर डोके ठेवून माफी मागून पटकन खोलीतून बाहेर निघून गेला. चेतन निघून गेल्यावर योगिता ताईंचा बांध फुटला. तिच्या आवाजाने रुक्मिणीताई पटकन भानावर आल्या आणि त्या चटकन उठून योगिताकडे गेल्या. योगिता आणि रुक्मिणीला मिठी मारली आणि प्रेमाने तिला थोपटू लागली. बराच वेळाने योगिता भानावर आली आणि तिने चटकन आपले डोळे पुसले. ती म्हणाली, रुक्मिणीताई, आज हे नाते संपले, पण तू इथून पुढे नेहमी माझ्या सोबत राहा. रुक्मिणीताई म्हणाले, योगिता, तू माझी सख्खी बहीण आहेस. आता माझे रक्ताचे नाते तरी माझे कुठे राहिले? मीही तुझ्यासारखी एकटीच आहे. पुढे आयुष्यात आपण दोघी एकमेकींचा हात कधीच सोडायचा नाही. रुक्मिणीताईने चेतनने घर खाली केल्यानंतर त्या घरात आपण दोघी राहायला जायचे. रुक्मिणीताई म्हणाले, तुझ्या घरात मीही राहू? योगिताताई म्हणाली, हो, तू आता सावलीसारखी माझ्यासोबत राहा. त्या पुढे म्हणाल्या, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, आपण आपल्यासारख्या वयस्कर लोकांसाठी कायम काम करायचे. आपल्या दोघींपैकी कोणीतरी एक आधी गेली तर ती गेली म्हणून दुसरीने अस्वस्थ व्हायचं नाही. आपले काम पुढे चालू ठेवायचे. जे मागे राहील तिच्या शेवटच्या दिवसात वात्सल्य मातोश्री वृद्धाश्रम तुझी काळजी घेईन.
ते का घेतील? आपण तर त्यांचं वृद्धाश्रम सोडून जाणार ना. योगिताताई म्हणाल्या, मी सगळी लिखापडी करून ठेवणार आहे. माझे घर हे आपल्या दोघींच्या नावे करणार आहे, पण आपल्याला दोघींच्या मृत्यूनंतर मी हे घर अनाथ आश्रमाला दान करणार आहे. योगिताताई एकदम छान स्वरात बोलत होते. तिचे बोलणे ऐकून रुक्मिणीताईंना आश्चर्य वाटले. ती म्हणाली, योगिता, तू एवढा पुढचा विचार कधी केला? योगिता म्हणाली, जेव्हा तू मला भेटलीस, तुझ्या रूपाने मला पुन्हा जगण्याची उमेद मिळाली. तेव्हाच मी ठरवले. मी 2-3 वेळा देशपांडे वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन यावर चर्चा केली आणि मगच हा निर्णय घेतला आहे. रुक्मिणीताई म्हणाल्या, बापरे, म्हणजे तू दरवेळी मला वेगवेगळे कारण सांगून बाहेर जात होती ते देशपांडे वकिलांना भेटायला? योगिताताई म्हणाली, हो, आता मी निश्चित झाले. रुक्मिणीताई म्हणाले, योगिता, तू फारच हुशारीने प्रभावित झाली आहेस. योगिता अचानक रुक्मिणीताईंच्या गळ्यात हात टाकून म्हणते, आपण दोघी मैत्रिणी आता कायमसोबत असणार. हे ऐकताच रुक्मिणीताईंच्या डोळ्यातून आनंद आशीर्वाद. काही दिवसातच योगिताताई त्यांना घेऊन आपल्या घरात राहायला गेली. त्यांनी ठाम स्वतःच्या घरात राहणे पसंत केले आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या मुलाला शिक्षा मिळवून देऊन स्वतःच्या कष्टातून उभा केलेलं घर परत मिळवलं आणि ज्या मुलाने आणि सुनेने त्यांना वृद्धाश्रमात टाकलं होतं त्याच मुलाला आणि सुनेला रस्त्यावर काढलं. तर मित्रांनो, योगिताताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि त्यांनी त्यांच्या मुलाला घराबाहेर काढायला हवं होतं की नाही? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.